हॅलो, गुड मॉर्निंग। आजच्या सकाळची सुरुवात छान अशा कॉफीने झाली आहे। आज आहे रविवार। गौरीच्या फ्रेंड आमिनाने छान नूडल आणले होते, चीज नूडल। गौरीने आणि आमिनाने बसून ते पूर्ण संपवून टाकले। त्यांचा नाश्ता हाच झाला। विघ्नेश त्यांना खाऊ देत नाहीये, त्रास देतोय। आज पोलिओ डोस होता, त्यामुळे सकाळी लवकर उरकून विघ्नेशला पोलिओ डोस देऊन आणला। आणि घरी आल्यावर अचानक क्लायंटचा फोन आला, त्यामुळे पटकन बॅग वगैरे उरकून ठेवली। बॅग वगैरे भरून ठेवल्यावर पुढची कामं पटकन होतात आणि पटकन निघायला होतं, त्यामुळे मी तयारी सगळी आधीच करून घेते। सगळं उरकून झाल्यावर मी गहू आणि ज्वारीचं पीठ दळून आणलं होतं आणि डबे पहिलेच घासून ठेवले होते। पीठ सगळी भरून ठेवली। दुपारी मला एका ताईंचा मेसेज आला होता, त्यांनी माझा व्हेजिटेबल पुलाव राईस ही रेसिपी ट्राय केली ती, त्यांना खूप आवडली ती। मलाही खूप छान वाटलं त्यांची कमेंट वाचून। आणि माझं क्लायंट होतं गोखलेनगर पोलीस लाईनीमध्ये। पोलीस लाईनीमध्ये गेलं की मी थोडी भावूक होते, कारण मी लहानाची मोठे पोलीस लाईनीमध्येच झाले। चव्हाणनगर पोलीस लाईन पाषाण रोडमध्ये आम्ही राहायचो, तिथेच माझं बालपण गेलं, त्यामुळे मी पोलीस लाईनीत गेल्यावर खूप अशी भावूक होते। आजचं माझं क्लायंट फेस क्लीनअप, हँड लेग वॅक्स आणि थ्रेडिंगचं होतं। क्लायंटला सर्व्हिस देताना मी शूट नाही केलं, कारण काही क्लायंटला आवडतं, काही क्लायंटला आवडत नाही। घरी आले तेव्हा माझी फ्रेंड फौजिया, त्यांनी विघ्नेशला फ्रूटनटचे चॉकलेट्स आणले होते। मी फ्रेश झाले, मला जायचं होतं कार्यक्रमाला। डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता। माझी फ्रेंड स्वीटी, तिच्या भाऊजाईचा कार्यक्रम होता, तिकडे मी गेले होते। तिकडून निघालो, मी घरी येता येता चोराफली आणि लस्सी घेऊन आले। मला खूप आवडते चोराफली। तर असा माझा आजचा दिवस गेला। बाय बाय।